गुरुवारी श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज यांच्या जीवनगौरव निमित्ताने भव्य श्री रामकथा ज्ञानयज्ञाचं आयोजन करण्यात आलंय। मानवत शहरातील राघवेंद्र इस्टेट अयोध्या नगरीमध्ये 18 मे पासून 24 मे 2024 रोजी कथेची सांगता होणारे कथा प्रवक्ते रामायणाचार्य रामराव महाराज ढोक हे आहेत। श्री रामकथेची वेळ सायंकाळी 6 ते 9 आहे। कथेचे यजमान जणाबाई कत्रुवार आणि राजेश कत्रुवार हे आहेत। 17 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पासून मुख्य रस्त्याने कथास्थळापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेमध्ये संजीव रामदरबार देखावा, वीर हनुमान, विविध प्रकारच्या कलश सजावट करून महिला भजनी मंडळ, ढोल आणि हलगी पथक होते। भाविकांसाठी अनेक ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती। 24 मे रोजी गुरुवारी श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज यांच्या महाराष्ट्रातील अनेक साधू संत महंत यांच्या उपस्थितीमध्ये आणि नरहरी शास्त्री जोशी आणि ब्रह्मवृंद यांच्या मंत्रोच्चाराने जीवन गौरव सोहळा संपन्न होणार आहे। 25 मे रोजी सकाळी 10 वाजता हरिभक्तपरायण सोपान महाराज साणप यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे। तरी सर्व भाविकांनी कथा श्रवण करण्याचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन ज्ञान सोहळा समितीने केलंय। सोबत बरेच या छोट्या आश्रमाची थांबायचं आहे। जय श्रीराम। शोभायात्रेमधील सहभागी भाविक भक्तांना विनंती आहे की त्यांनी कथा मंडपामध्ये येऊन त्याचं डेकोरेशन जाणार नाही हे बघा। आणि भगवान 20 मे 2024 या कालावधीमध्ये याच अयोध्या नगरी यज्ञ होणार आहे। महामृत्युंजय यज्ञ महाराजांना
खूप 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 धन्यवाद देतो. आणि आज या शोभायात्रेमध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्वांना धन्यवाद देतो. या कथेचे यजमान त्याचप्रमाणे बाकीचे सर्व जेवढे काही कार्यकर्ते आहेत त्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि असं लक्षात ठेवायचं की आता आपलं आजपासून कष्टाला सुरुवात झालेली आहे. 8-10 आयोजनाच्या निमित्तानं दररोज या ठिकाणी एक कुंडी यज्ञाचं आयोजन करण्यात आलं.